हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ ए राजमानी. आत्ता काय झालं आहे, मागचा जो आपण शिफ्ट रजिस्टरचा पॉईंट बघितला आहे त्यातला एक पॉईंट राहिलेला आहे. मागच्या वेळेपर्यंत कुठले कुठले पॉईंट बघितले? SISO, सिरियल इन सिरियल आउट, लेफ्ट शिफ्ट राईट शिफ्ट, ठीक आहे. त्यानंतर काय बघितलं आपण? SIPO, सिरियल इन पॅरलल आउट. त्यानंतर नेक्स्ट कुठला बघितला? पॅरलल इन सिरियल आउट. आता काय आहे? पॅरलल इन पॅरलल आउट, PIPO. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होणार? डाटा लोडिंग होताना पण एकदम होणार, ॲट ए टाईम होणार, आणि आउटपुटला येताना पण आपल्याला काय होणार? ॲट ए टाईम आपल्याला तो मिळणार. बरोबर आहे. आता बघा, 4 बिट बायनरी इनपुट B1 B0 B1 B2 B3 इज अप्लाइड टू द डाटा इनपुट D0 D1 D2 रिस्पेक्टिवली ऑफ 4 फ्लिप फ्लॉप. म्हणजे काय केलं आहे? B0 D0ला अप्लाय केला आहे, B1 D1ला अप्लाय केला आहे, B2 D2ला अप्लाय केला आहे, B3 D3ला अप्लाय केलं आहे. बरोबर आहे. तर निगेटिव्ह क्लॉक सिग्नल सायमल्टेनियसली एकदमच दिलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ॲज सून ॲज निगेटिव्ह क्लॉक एज इज अप्लाइड टू द इनपुट बायनरी बिट्स applied, the input binary bits will be loaded into flip flop simultaneously. ज्या वेळेला आपण इथं निगेटिव्ह एज अप्लाय करणार त्याच वेळेला काय होणार? एका वेळेला चारीच्या चारी बीट त्या फ्लिप फ्लॉपमध्ये काय होणार? स्टोअर होणार. द लोडेड बीट विल अपीअर सायमल्टेनियसली टू द आउटपुट. आणि त्याच वेळेला काय होणार? त्याच वेळेला जेव्हा ते बीट त्याच्यामध्ये स्टोअर होतात त्याच वेळेला ते आपल्याला आउटपुटला काय होणार? मिळणार. सो ओनली 1 क्लॉक पल्स इज इसेन्शियल टू लोड ऑल द बिट्स. म्हणजे आपल्याला आउटपुटला चारीच्या चारी बीट एका क्लॉक पल्स, म्हणजे ज्या क्लॉक पल्सला आपण क्लॉक पल्स अप्लाय केल्या आपल्याला ते बीट तिथं स्टोअर पण होणार आणि आउटपुटला आपल्याला दिसणार पण. दॅट इज द पॅरलल इन पॅरलल आउट. हा एकच पॉईंट या लेक्चरला बघायचा आहे. अगदी 5 मिनटाचं लेक्चर असेल. ठीक आहे. त्यामुळे दोन्ही लेक्चर मी मागचं आणि हे एकदम सोडलेलं आहे. ठीक आहे. समजलं?